दरम्यान समता पतसंस्थेचे संस्थापक भोंदू खरातचे भक्त आहेत। खरात वापरत असलेली 100 खाती समता पतसंस्थेत आहेत। खात्यावरून कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचं कळते। पतसंस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये खरात हा प्रमुख पाहुणा होता। रुपाली चाकणकर सुद्धा सोहळ्यात उपस्थित होत्या। नाशिकमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला होता। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडे। जयेश, या सगळ्या प्रकरणामध्ये आता समता पतसंस्थेचा सुद्धा उल्लेख पाहायला मिळतोय, त्याबद्दलची काय अधिकची माहिती? तर समता पतसंस्थेचा सुद्धा या सगळ्यामध्ये आता सहभाग असल्याचं कळतंय। काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये याचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला होता आणि त्यामध्ये रुपाली चाकणकर सुद्धा पाहायला मिळतात। याबद्दल आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, आता समता पतसंस्थेचं नाव सुद्धा यामध्ये समोर येतंय, काय अधिकची माहिती? नक्कीच कल्याणी, आपण बघितलं गेलं तर रुपाली चाकणकरांचं जे नाव आहे ते भोंदू अशोक खरात याच्यासोबत जोडलं जात होतं आणि त्याची पुष्टी देखील झाली। आणि ते संपूर्ण प्रकारामध्ये रुपाली चाकणकरांच्या माध्यमातून अनेक जे आहे तो लोक हे खरातच्या जाळ्यात अडकले जात होते। असं एक धक्कादायक प्रकार समोर येतो, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर कोपरगाव येथील समता पतसंस्था जी आहेत त्या पतसंस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते पतसंस्था फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष आहेत काका कोयटे, हे देखील त्यांचे भक्त असल्याचं समोर होत आहे। आणि त्यांच्या समता पतसंस्थेच्या माध्यमातून खरातने वेगवेगळ्या याच्यात 100 खाती जी आहे तर त्यांच्या पतसंस्थेत उघडली। त्यांनी त्यातून नॉमिनीज असलेल्या खरातने कोट्यवधी रुपयाचा जो आहे आर्थिक व्यवहार जे आहे त्याचे झाले होते। आणि याच पतसंस्थेच्या माध्यमातून नाशिक इथे घेतल्या जाणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये स्वतः चाकणकर आणि खरात जे आहे त्यांची उपस्थिती या ठिकाणी दर्शवली गेलेली आहे। आणि त्याचा एक व्हिडिओ जो आहे तो एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपल्या हाती यायला लागलेला आहे। आणि आपण जो बघतोय की अशा पद्धतीने जे आहे ते संपूर्ण जो प्रकार आहे तो समोर येत आहे। नेमकी या सगळ्याच्या मागे काय कारस्थान होतं याची चौकशी होणं देखील कल्याणी महत्वाचं ठरणार आहे। जयेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अशा पद्धतीने समता पतसंस्थेमध्ये या खरातची अनेक खाती होती आणि अनेक खात्यांना खरात स्वतःच नॉमिनी असल्याचं आता समोर आहे।